चला मित्रांनो, आता इथून पुढे आपल्याला प्रशासकीय सुधारणा कायदे बघायचे। प्रशासकीय सुधारणा कायद्यामध्ये 1773 पासून प्रशासकीय सुधारणांच्या कायद्यांना सुरुवात होते बघा, ते 1935 पर्यंत। ठीक आहे। आता हे सुधारणा कायदे ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे आहेत। हे कायदे याकरता केले होते की भारतामध्ये एक कंपनीची स्थापना झाली होती 1600 ला, आणि कंपनीची स्थापना करून भारतात कंपनीला व्यापाराचा एकाधिकार दिला होता। याच कंपनीनं या ठिकाणी आपण बघितलेलं 1757 ला राज्य कारभाराची स्थापना केलेली आहे प्लासीच्या युद्धानंतर, आणि एक एक राज्य जिंकायला सुरुवात केली। जिंकलेल्या प्रदेशामध्ये कंपनीनं स्वतःची प्रशासकीय व्यवस्था लावायला सुरुवात झाली बघा। पण झालं काय, कंपनीचे जे काही जेवढे लोक होते तेवढ्याच लोकांना फायदा होऊ लागला। मग ब्रिटनवासियांच्या लक्षात आलं की ब्रिटन सरकार त्यांना संरक्षण देऊ लागलं, पण फायदा या ठिकाणी कंपनीच्या संचालक लोकांनाच होऊ लागला। आणि म्हणून कंपनीचा प्रशासकीय कारभार हातात घेण्याकरता किंवा कंपनीला प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थित लावण्याकरता इंग्रज सरकारनं या ठिकाणी वेगवेगळी कायदे करायला सुरुवात केली बघा। तर याला म्हणायचे भारतातील प्रशासकीय सुधारणा कायदे। मग असे हे कायदे 5-5, 10-10, 20-20 वर्षांना होत आलेले आहेत बघा। मग या कायद्यामध्ये कोणते कोणते कायदे, या कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, आणि या कायद्याचे परिणाम काय काय झालेले आहेत, या डायरेक्शनने जायचं आपल्याला। यातला पहिला कायदा येतो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। तर रेग्युलेटिंग ॲक्टच्या कालखंडामध्ये वॉरेन हेस्टिंग्ज हा या कालखंडात बंगालचा गव्हर्नर जनरल होता बघा। यांच्या कालखंडात हा कायदा केलेला आहे। हा ब्रिटिश सरकारनं भारतातला पहिला प्रशासकीय सुधारणा कायदा केलेला आहे बघा। मग आता कायद्याचा उद्देश कंपनीवरती नियंत्रण बसवणे होता, लक्षात। मग या अंतर्गत कोणत्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, यातली पहिली तरतुदी आहे बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला। ही पहिली तरतुदी बघा। ठीक आहे। आता बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला म्हणजे नेमके काय, आता ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पूर्ण भारतावरती जी काही इंग्रजांची राजवट आली ती एकाएकी आलेली नाही। सुरुवातीला बंगाल प्रदेश ताब्यात घेतला होता त्यांनी, म्हणून अगोदर बंगालच्याच गव्हर्नर नियुक्ती केली होती। म्हणून अगोदरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाव होतं बंगालचे गव्हर्नर। पण नंतर मग कर्नाटक ताब्यात घेतला, म्हैसूर ताब्यात घेतला, मुंबई ताब्यात घेतली। मग यातून मग इकडचा जो प्रदेश जो होतो तो मद्रासचा गव्हर्नर आला, इकडचा जो प्रदेश होता तो मुंबईचा गव्हर्नर आला। मग अशा पद्धतीनं या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर, मुंबईचा गव्हर्नर असे 3 गव्हर्नर तयार झालेत। पण यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, कोणी कोणाचं ऐकायचं, आणि यासाठी मग हा कायदा करण्यात आला होता। आणि म्हणून पहिली तरतूद हीच होती की बंगालचा जो गव्हर्नर होता याचाच अधिकार वाढवण्यात आले, आणि त्यालाच हुद्दा, त्याच्या पदाला हुद्दा देण्यात आला बंगालचा गव्हर्नर जनरल, लक्षात। मग या ठिकाणी तो त्याला 2 कामं करणे होते, एक तर बंगालचा गव्हर्नर म्हणून पण बंगालचा कारभार करणे, आणि नंबर 2 या 2 गव्हर्नरवरती नियंत्रण ठेवणे। तर अशा पद्धतीनं देशाचा प्रमुख पदाला नाव ठेवलं आता बंगालचे गव्हर्नर जनरल, लक्षात। तर थोडक्यात काय, वेगवेगळ्या कालखंडामध्ये इंग्रजांनी जे काही देशातले प्रमुख प्रशासकीय अधिकारी नियुक्त केलेत त्यांना वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहेत बघा। मग कुठल्या कालखंडात कुठले कुठले नावं देण्यात आले, तर सुरुवातीला या ठिकाणी नाव देण्यात आले बंगालचे गव्हर्नर, हे असे नाव ठेवण्यात आलेले बघा। मग सुरुवातीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला हे नाव राहायचे कुठल्या कालखंडात, 1757 ते जवळपास 1773च्या कालखंडापर्यंत। मग 1773ला हा रेग्युलेटिंग ॲक्ट झाला। या ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरचाच हुद्दा वाढवण्यात आला, आणि बंगालचे गव्हर्नर जनरल असा पदाला नाव देण्यात आले बघा। मग पुढे नाव पडले याला बंगालचे गव्हर्नर जनरल। ठीक आहे। कुठला कालखंड, 1773 ते 1833 या कालखंडात जे काही प्रशासकीय अधिकारी येऊन गेले त्यांना या नावानं ओळखले जायचे बघा। त्याच्यानंतर 1833ला चार्टर ॲक्ट झाला। तोपर्यंत बरेच प्रांत निर्माण झाले, आणि बरेच मग मध्य प्रांत निर्माण झाला, मध्य प्रांताचा एक गव्हर्नर, लक्षात। संयुक्त प्रांत तयार झाला, संयुक्त प्रांताचा एक गव्हर्नर, समजते ना। असे वेगवेगळे प्रांत निर्माण करण्यात आले। मग आता बंगालच्या गव्हर्नरवरती लोड वाजत चालला, एक तर बंगालचा प्रदेशच छोटा नाही, खूप मोठा आहे, आणि मग बाकीच्या गव्हर्नरवरती सांभाळणं। म्हणून मग 1830ला चार्टर ॲक्ट आपलं या ठिकाणी चार्टर ॲक्ट झाला, आणि या चार्टर ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलऐवजी नवीन पद निर्माण करण्यात आले, ज्याला नाव देण्यात आले भारताचे गव्हर्नर जनरल। ठीक आहे। मग भारताचे गव्हर्नर जनरल पद निर्माण झालं 1833च्या कायद्यानुसार, ही टिकून होतं 1858 पर्यंत। मग आता भारताचे गव्हर्नर जनरल पद निर्माण झालं म्हणजे नेमके काय झालं,
तर पूर्ण भारतासाठी एक प्रशासकीय अधिकारी पद निर्माण केलं बघा. लक्षात, जो बंगालचा गव्हर्नर जनरल राहायचा आणि बंगालसाठी एक स्वतंत्र गव्हर्नर नियुक्त करण्यात आला. मग प्रत्येक प्रांताचे एक एक गव्हर्नर आणि या सगळ्या गव्हर्नरचा बॉस म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल. तर हे पद 1833ला निर्माण झालं, 1858 पर्यंत टिकून होतं बघा. पण मग 1857 उठाव झाला आणि या उठावानंतर 1858ला ब्रिटिश कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली आणि त्याच्यानंतर भारतावरती राजवट आली कंपनीची, आपलं राणीची, ब्रिटिश पार्लमेंटची राजवट आली. लक्षात. मग राणीनं या ठिकाणी जे काही नवीन पद निर्माण केलं त्या पदाला नाव ठेवलं भारताचे व्हाईसराय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं व्हाईसराय पद निर्माण झालं आणि हे पद मग निर्माण झालं 1858ला ते 1947 पर्यंत. लक्षात, हे पद होतं बघा. मग या ठिकाणी 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता हे व्हाईसराय म्हणजे राजाचा उपप्रतिनिधी आहे, कारण ब्रिटिश राणीची राजवट सुरू झाली होती 1858ला. राणीनं देशातला प्रमुख प्रतिनिधी जो होता राणीचा तो नियुक्त करायला सुरुवात केली, म्हणून त्याला नाव पडलं भारताची व्हाईसराय, राजाचा उपप्रतिनिधी. ठीक आहे. आणि नंतर मग 47ला भारत स्वतंत्र झाला. मग त्याच्यानंतर देशातलं प्रशासकीय प्रमुख पद काय असावं याकरता राज्यघटना तयार करण्याची प्रोसेस चालू होती. मग राज्यघटना तयार होईपर्यंत आणि तो प्रशासकीय अधिकारी कोण हे ठरेपर्यंत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, ज्याला नाव ठेवण्यात आलं स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल. मग हे पद 1947 ते 50च्या कालखंडापर्यंत होतं. शेवटी 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी राष्ट्रपती असेल असं ठरवण्यात आलं बघा. लक्षात. मग राष्ट्रपती पद सुरू झालं, आतापर्यंत राष्ट्रपती पद आहे बघा. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कालखंडामध्ये देशाचे जे प्रमुख प्रशासकीय अधिकारी राहायचे, या वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे नाव होते बघा. म्हणून या कालखंडात कोणताही प्रशासकीय अधिकारी आला तर बंगालचे गव्हर्नर असेच नाव होते. या कालखंडात कोणत्याही प्रशासकीय अधिकारी आला तर याला हेच नाव. समजते ना. यामध्ये पण लक्षात घ्यायचं की पहिला जो काही बंगालचा गव्हर्नर आणि शेवटचा असं हे लक्षात ठेवायचे. तर पहिला बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. आणि शेवटचा जो होता तो वॉरेन हेस्टिंग्ज. आणि पुढच्या पदावर तर हाच पहिला होता. ठीक आहे. कारण याच्याच कालखंडात कायदा झाला आणि याचा हुद्दा वाढवण्यात आलेला आहे बघा. आणि त्यानंतर या पदावरचा शेवटचा विल्यम बेंटिंग आणि हाच. ठीक आहे. या पदावरचा शेवटचा आणि या पदावरचा पहिला आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हाईसराय. आणि भारताचा शेवटचा व्हाईसराय माउंटबॅटन. आणि हाच पहिला स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल. आणि स्वतंत्र भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे मग? सी राजगोपालाचारी. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कालखंडामध्ये देशातले जे प्रमुख प्रशासकीय अधिकारी होते या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवायची बघा. तर ही पहिली तरतूद आहे. आता वेगवेगळ्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या बदल झाले हे पुढे डबल सांगण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. तर हा पहिला मुद्दा या ठिकाणचा लक्षात घेतला पाहिजे रेग्युलेटरी ॲक्टनुसार. दुसरा होता दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली आणि 4 जणांचं सल्लागार सदस्यांचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं बघा. आता दुहेरी शासन पद्धतीबद्दल लक्षात घेतलं पाहिजेत. अलाहाबादचा जो तह झाला होता 1765ला बक्सरच्या युद्धानंतर, त्या अलाहाबादच्या तहानुसार या ठिकाणी अनेक तरतुदी होत्या. यातली एक तरतूद होती की बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतातील दिवाणी अधिकार म्हणजे महसूल जमा करण्याचे अधिकार इंग्रजांकडे द्यावेत आणि कायद्याने सुव्यवस्था राखणारे फौजदारी अधिकार मीर जाफरकडे द्यावेत. म्हणजे थोडक्यात काय, या 3 प्रांतातल्या जनतेला 2 मालक बनवावे. एक महसूल जमा करणारा, एक कायद्याने सुव्यवस्था राखणारा. महसूल जमा करण्याचे अधिकार इंग्रजांना द्यावेत. त्या मोबदल्यात इंग्रज मोगलांना दरवर्षी 26 लाख रुपये या ठिकाणी देण्याचं ठरलं होतं बघा. तर या पद्धतीलाच नाव पडलं 2 मालक असल्यामुळे दुहेरी शासन पद्धत. तर ही दुहेरी शासन पद्धत
65ला बंगाल, बिहार, ओरिसामध्ये लागू करण्यात आली होती. पण 2 मालक झाल्यामुळे भ्रष्टाचार प्रचंड वाढला होता. सामान्य लोकांवरती अत्याचार प्रचंड वाढले होते. म्हणून या कायद्यानुसार ही दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली. 1772लाच रद्द केली, प्रशासकीय संमती दिली 73ला. लक्षात. तर ही पद्धत रद्द करण्यात आली आणि दोन्ही पण अधिकार इंग्रजांनी स्वतःकडे घेऊन टाकलेत बघा. तर अशा पद्धतीने ही दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आलेली. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलं होतं 4 जणांचं, की जे या ठिकाणी प्रशासकीय रचना सांभाळण्यासाठी या ठिकाणी मदत करण्याचं काम करणार होते बघा. तर दुहेरी शासन पद्धतीचे जनक कोण? तर रॉबर्ट क्लाइव्ह. कधीची पद्धत आहे? 1765ची. कुठल्या प्रांतात लागू करण्यात आली? बंगाल, बिहार, ओरिसा. कुठून कुठपर्यंत लागू होती? 1765 ते 1772, 7 वर्षापर्यंत लागू होती. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तिसरा मुद्दा येतो, कलकत्ता येथे एक मुख्य न्यायाधीश आणि 3 सहाय्यक न्यायाधीश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली बघा. आता हे सर्वोच्च न्यायालय काय अगोदर ते लक्षात ठेवा. हे बघा 1772ला वॉरेन हेस्टिंग्जनं जिल्हा न्यायालयाची स्थापना केली होती. लक्षात. जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या लोकांना न्यायदान करण्याचं काम केलं जाणार होतं. पण त्याच वेळेस सरकारच्या लक्षात आलं की जिल्हा न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती एखादं न्यायालय असलं पाहिजे. म्हणून कलकत्त्याला सुप्रीम कोर्टची स्थापना करण्याची तरतूद या कायद्याने केली होती बघा. मग त्यामध्ये तरतूद होती की एक सर्वोच्च न्यायाधीश असेल आणि त्याला 3 सहाय्यक करणारे न्यायाधीश असेल, सहाय्यक असतील. तर असे 4 जणांची ते सर्वोच्च न्यायालय असेल. जिल्हा न्यायालयात न्याय मिळाला नाही तर त्या ठिकाणी न्यायदान मागता यावं याकरता सुप्रीम कोर्टाची तरतूद होती बघा. आणि सुप्रीम कोर्ट राजधानीमध्ये म्हणजेच कोलकात्याला त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं बघा. ठीक आहे. मग या ठिकाणी बंगाल प्रांतातल्या न्यायालयातल्या जे काही जिल्हा न्यायालयातले खटले तिथपर्यंत जायचे, कारण त्यांना जवळ होतं ते. पण मुंबई आणि मद्रासचं जे काही जिल्हा न्यायालयातले जे खटले ते तिकडे जातच नव्हते, कारण त्या कालखंडात काही रेल्वे वगैरे नव्हती, रस्ते काही पुरेसे नव्हते. लक्षात. आणि रस्ते जरी असले तर गाड्या नव्हत्या असे जास्त करून. खास करून बैलगाडी सर्वात वेगवान साधन होतं. आणि इथून बैलगाडीनं बंगालपर्यंत जायचं म्हणजे 5-6 महिने वेगळं बाजूला काढून ठेवावं लागायचे. तर त्यामुळे साहजिकच आहे की महाराष्ट्रात या ठिकाणी जिल्हा न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर लोक म्हणतात तुरुंगात जाऊन बसू तिकडे गेल्यापेक्षा. तर त्यामुळं तिकडं त्या खटले जातच नव्हते. आणि पुढं काही दिवसानंतर सरकारच्या लक्षात आले, अरे बंगाल प्रांतातल्या जिल्हा न्यायालयातले खटले इथं सुप्रीम कोर्टामध्ये येऊ लागले, मद्रासचे किंवा मुंबई प्रांतातले खटले इकडे येतच नाही. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की ही सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था बरोबर नाही. म्हणून 1861ला जो इंडियन काउन्सिल ॲक्ट झाला त्या इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार हे सुप्रीम कोर्ट रद्द करण्यात आले. आणि त्याच्याऐवजी प्रत्येक प्रांतामध्ये एक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली बघा. मग त्या उच्च न्यायालयाच्या कायद्याला नाव दिलं इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861. तर 1861ला ते इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार मग या ठिकाणी 62ला मुंबई, कोलकाता आणि मद्रास या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली बघा. आणि सुप्रीम कोर्ट रद्द करण्यात आलं. लक्षात. आणि त्या प्रांतातल्या जिल्हा न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही तर त्या प्रांतामध्ये एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. आज ही उच्च न्यायालय या कायद्यानुसारच स्थापन होतं बघा. तर असे उच्च न्यायालय वाढत आता जवळपास 25 उच्च न्यायालय भारतभरात झालेले आहेत. ठीक आहे. तर सध्या जे काही सुप्रीम कोर्ट आहे हे सध्याचं सुप्रीम कोर्ट 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेले आहे. सध्याच्या सुप्रीम कोर्टला फेडरल कोर्ट म्हणतात, संघीय न्यायालय. कारण संघ सरकारची स्थापना होणार होती. राज्यातले आणि राज्य आणि केंद्रातले वाद मिटवण्यासाठी तिथे असणार होतं बघा. लक्षात. परंतु या ठिकाणी त्याच्यावरती न्यायालय नसल्यामुळं मग त्यालाच नाव पडलं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्चतम न्यायालय, उच्चतम न्यायालय. लक्षात. तर सध्याचं सर्वोच्च न्यायालय आणि हे सर्वोच्च न्यायालय एक नाही आहे. इथं जिल्हा न्यायालयातले खटले चालवणे जाणार होते, तिथं एक तर उच्च न्यायालयातले खटले चालवणार होते किंवा प्रारंभिक क्षेत्र असलेले खटले चालवणार होते बघा. लक्षात. तर ही एक तरतूद लक्षात ठेवा. तिसरी तरतूद आहे कंपनीला 20 वर्ष व्यापाराचा एकाधिकार देण्यात आला. म्हणजे काय? या ठिकाणी कंपनीची नियुक्तीच इंग्रज सरकारने केली होती. या कायद्यानुसार आता कंपनीने सांगितलं की इथून पुढं आम्ही व्यापार तुम्हाला ठरवू किती दिवसाकरता अधिकार द्यायचा. तर या तरतुदीनुसार ठरवलं की 20 वर्षाकरता व्यापाराचा एकाधिकार आहे. कंपनीच्या संचालकाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही भारतात व्यापार करणार नाही. आणि 20 वर्षानंतर आढावा घेऊ की तुम्हाला अधिकार ठेवायचे की आणखीन कोणाला आणखीन व्यापाराचे अधिकार द्यायचे. तर ही तरतूद या ठिकाणी करण्यात आली. मग 20 वर्षानंतर परत समीक्षा केली आणि समीक्षा करून मग लक्षात आलं
की आणखीन 20 वर्षाने वाढायला हरकत नाही. परत 20 वर्ष वाढवण्याचा निर्णय झाला पुढं 1793ला. मग 1813ला परत 20 वर्षानंतर मग परत आढावा घेतला आणि नंतर मग त्यांचा एकाधिकार रद्द करून टाकला. एकाधिकार रद्द केलं म्हणजे मग कोणाच्या हवाली केला भारत, तर इंग्लंडमधल्या सगळ्या लोकांना व्यापार करण्याचा मुक्त परवाना देऊन टाकला. म्हणून 1813 नंतरच्या पद्धतीला म्हणायचं मुक्त व्यापार धोरण. लक्षात. तर या पद्धतीनं तर ही एक तरतूद लक्षात घ्या. त्याच्यानंतर कंपनीच्या नोकरांचा वैयक्तिक व्यापार बंद करण्यात आला. लक्षात. आता इंग्रजांची राजवट आलेली, त्यावेळेला कंपनीच्या नोकरदारांना सांगितलं तुम्हाला पगार दिला जातोय, त्यामुळे तुमचा वैयक्तिक व्यापार बंद करा. हे सिराजुद्दौलानं केलं होतं. त्यावेळेस सिराजुद्दौलाच्या विरोधात कट कारस्थान करून त्याची राजवट बरखास्त केली होती या नोकरदारांनी. पण इंग्रज लोक सावध झालेत. यांच्या लक्षात आलंय कंपनीचा नफा वाढवायचा असेल तर कंपनीचाच व्यापार चालला पाहिजेत, वैयक्तिक व्यापार बंद झाला पाहिजेत. म्हणून नोकरदारांचा व्यापार या ठिकाणी बंद केला. लक्षात. आणि त्यानंतर शेवटची तरतूद आहे, दर 20 वर्षांनी मागील कायद्याची समीक्षा करून नवीन कायदा करण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे कायदा केव्हाही करू नका, हा कायदा 20 वर्षे राहू द्या आणि 20 वर्षे होण्याच्या अगोदर एक समीक्षा समिती स्थापन करावे आणि या कायद्यातल्या कोणत्या तरतुदी काळानुसार बदलायच्या हे ठरवावं, कोणत्या नव्यानं तरतुदी टाकायच्या हे ठरवावं आणि त्यानुसार मग आणखी नवीन पुढचा एक कायदा तयार करावा. म्हणजे कायदा कधी करावा, 20-20 वर्षानं करण्याची तरतूद केली. म्हणून मग आपला कायदा पुढचा 20 वर्षांनी झाला 1793ला. परत पुढचा कायदा 20 वर्षांनी झाला 1813ला. त्याचा पुढचा कायदा 20 वर्षांनी झाला 1833ला. त्याच्यानंतरचा कायदा 20 वर्षांनी झाला 1853ला. आणि 1853च्या कायद्यामध्ये तरतूद होती की 20 वर्षे अशी वेळ वाट बघण्याची वेळ नको, जेव्हा गरज लागेल तेव्हा कायदा करा. मग तिथून पुढे 20 वर्षाने कायदे होण्याच्या ऐवजी मध्येच कुठेतरी कायदे होताना दिसतात. 1861ला झाला, नंतर 1892ला झाला, 1909ला झाला, 10 वर्षांना 1919ला झाला, पुढं आणखी 15-16 वर्षांना 1935ला झाला. म्हणून तिथून पुढचे नियम ते 20-20 वर्षाचे पाळले गेलेले नाही बघा. तर अशा पद्धतीनं ही शेवटची तरतूद लक्षात घ्यायची. आले का लक्षात. तर हा झाला पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट, प्रशासकीय सुधारणा कायदा. ठीक आहे. आता दुसरा कायदा येतो बघा, इंडिया पीट्स ॲक्ट. आत्ताच मी सांगितलं की 20-20 वर्षानं कायदा आहे, हा आता 11 वर्षात आला. तर हा काही नवीन कायदा नाही, हा रेग्युलेटिंग ॲक्ट कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा कायदा आहे. आले लक्षात. नवीन कायदा नाही आहे, फक्त अगोदरच्या कायद्यातले दुरुस्ती करण्याचा कायदा आहे. 1781ला केला होता, आता 1784चा मेन आहे बघा. दोनदा बदल केलेले त्याच्यामध्ये. आणि पीट्स नावाच्या पंतप्रधानांनी केलेले बदल आहे, म्हणून इंडिया पीट्स ॲक्ट असं नाव पडतं. भारताबाबत पीट्सना केलेला कायदा येतो म्हणून त्याला नाव पडतं इंडिया पीट्स ॲक्ट. कधीचा आहे, 1784ला. कोणाचा कालखंड होता, वॉरन हेस्टिंग. मग आता वॉरन हेस्टिंग बंगालचा गव्हर्नर होता की बंगालचा गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. मग आता या कायद्यातल्या या 2-3 तरतुदी लक्षात ठेवा. पहिली तरतूद आहे नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली बघा. ठीक आहे. त्यामध्ये सुरुवातीला 4 सदस्य घेतले होते, नंतर सदस्य संख्या वाढून 6 करण्यात आले. आता हे पहिली तरतूद लक्षात ठेवा. नियामक मंडळ म्हणजे काय, तर बोर्ड ऑफ कंट्रोल आहे. मग नेमके काय, तर थोडक्यात ही प्रशासकीय रचना समजून घ्या अगोदर. तर प्रशासकीय रचना काय, हे बघा, भारतावरती इंग्रजांची राजवट आहे. म्हणजे कुठल्या देशाची, इंग्लंडची. इंग्लंडचा प्रमुख कोण होता, राणी. लक्षात. राणीच्या वतीनं कारभार कोण पाहत होते, पार्लमेंट. पार्लमेंटच्या वतीनं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. लक्षात. आणि यांच्या वतीनं कारभार करत होती कंपनी. पण आता कंपनीची इथं जे काही संचालक आहेत ते भरपूर होऊन जायचे. ठीक आहे. आता हे कंपनीचे संचालक भरपूर होत असल्यामुळं या ठिकाणी ही कंपनी लक्ष ठेवायची भारतावर आणि भारतातल्या गव्हर्नर जनरलवरती. मग कंपनीचे ही जे काही संचालक होते 50-60 लोक, हे 50-60 लोकांचं एकच मत थोडंच राहायचं. यांचे ग्रुप होते 5-5-6 जणांचे आणि ते ग्रुप तिकडं भारतातल्या गव्हर्नर जनरलला सांगायचे की आम्हीच मेन आहे, आमचंच ऐकायचं, दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. आणि दुसरे यायचं आमचंच ऐकायचं. त्या बिचाऱ्या गव्हर्नर जनरलला नेमके कोणाचं ऐकायचं समजत नव्हतं. हे इंग्रज सरकारच्या लक्षात आलंय की हा गोंधळला चालू आहे. हा गोंधळ कशामुळे, ह्या संचालकांमुळे. म्हणून मग संचालक जेवढे त्यांना सांगितलं की तुमच्यातून 3-4 लोक निवडा, ते लक्ष ठेवणे यांच्यावरती. लक्षात. तर थोडक्यात काय, इथं
कंपनी होती, ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी, आणि या कंपनीतूनच 4 आणि नंतर 6 सदस्यांची एक बॉडी तयार करण्यात आली, ज्याला नाव दिलं बोर्ड ऑफ कंट्रोल. असं नाव देण्यात आलं बघा, लक्षात. आणि ही बोर्ड ऑफ कंट्रोल मग भारतावर नियंत्रण ठेवण्याचं काम करायचं बघा. ठीक आहे. मग ही झाली इंग्लंडमधली भारताबद्दलची रचना. आता भारताबद्दल मधील रचना लक्षात घ्या. भारताचा प्रमुख कोण राहायचा? बंगालचा गव्हर्नर जनरल. मग भारताचे विभाजन होते प्रांतामध्ये, प्रांताचा प्रमुख कोण राहायचा? त्या प्रांताचे गव्हर्नर. प्रांताचे विभाजन केलं जायचं जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याचा प्रमुख राहायचा कलेक्टर. आता कलेक्टर पद पण सुरू होत आहे, पुढची तरतूद हीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याचं विभाजन केलं जायचं तालुक्यामध्ये, तालुक्याचा प्रमुख राहायचा नंबरदार, आजचा तहसीलदार म्हणू आपण. ठीक आहे. आणि नंतर शेवटची गाव पातळीवरती मग पाटील देशमुख ही 2 वर्ग राहायचे. लक्षात. अशी वरपासून खालपर्यंत रचना होती बघा. तर थोडक्यात बंगालच्या गव्हर्नर जनरलवरती कोणाचं नियंत्रण राहायचं? अगोदर कंपनीचं. पण कंपनीचे भरपूर संचालक राहत असल्यामुळं याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड जायचं. म्हणून मग यांच्यामधूनच या ठिकाणी 4 ते 6 लोकांची एक मंडळ स्थापन करण्यात आलं, ज्याला नियामक मंडळ म्हणतात किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतात. यांनी कंपनीची इथला गव्हर्नर जनरल निवडून दिला एकदा की त्याच्यावर नियंत्रण हे ठेवणार आहे, तो यांना जबाबदार आहे, यांना नाही. लक्षात. हे 4-5 लोक सांगतील त्या हिशोबाने तो कारभार करणार आहे. तर अशा पद्धतीनं ही रचना या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आली बघा. पुढे बदल काय झाले? इथं 4 सदस्य होते, नंतर 6 सदस्य झाले. नंतर 1793च्या कायद्यानुसार या सदस्यांचा भारतातून पगार द्यायला सुरुवात झाली बघा. तर हे पद होतं 1858 पर्यंत ही मंडळ. मग 1858ला कंपनीच बरखास्त झाली, त्यामुळे मंडळही गेलं. आणि यांच्याऐवजी मग भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत मंडळाची स्थापना करण्यात आली, इंडिया काउन्सिल. हे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे. नंतर इंडिया काउन्सिल आलं, म्हणजेच भारत मंडळ. आणि ते 15 जणांचं मंडळ होतं. त्या 15मध्ये बरखास्त झालेल्या कंपनीचे 7 लोक घेतलेत आणि ब्रिटिश पार्लमेंटचे 8 लोक घेतलेत. असे 15 जणांची बॉडी तयार करण्यात आली 1858ला. आणि त्यांचे मिळून तयार होणाऱ्या मंडळाला नाव दिलं इंडिया काउन्सिल. आणि यांचा एक प्रमुख बनवण्यात आला अध्यक्ष, ज्याला नाव ठेवलं भारत मंत्री. तर भारत मंत्री पद सुरू होते पुढं मग, आणि भारत मंडळ. लक्षात. 1858 नंतर हा बदल होतो. हे दोन्ही संस्था जातात आणि भारत मंडळ येतं बघा. समजतंय ना? तर अशा प्रकारची रचना राहिलेली आहे बघा. तर ही पहिली तरतूद आहे, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना किंवा नियामक मंडळाची स्थापना. दुसरी तरतूद आहे बघा, कलेक्टर पदाला प्रशासकीय संमती देण्यात आली. आता कलेक्टर कुठला आहे? प्रमुख आहे, जिल्ह्याचा प्रमुख हा कलेक्टर आहे. लक्षात. आता या कलेक्टर पदाबद्दल लक्षात ठेवा, हे कलेक्टर पद जे 1772ला निर्माण करण्यात आलेले आहे बघा. कलेक्टर पदाबद्दल लक्षात ठेवायचं, पद निर्मिती कधीची? 1772ची आहे. 1772ला वॉरेन हेस्टिंगने हे पद निर्माण केलं, पण सुरुवातीला 6-7 जिल्ह्याकरताच लागू केलं बघा. लक्षात. आणि नंतर मग ज्या जिल्ह्याला लागू केलं त्यासाठीची प्रशासकीय संमती या कायद्यात घेण्यात आली. कधी? 1784ला. त्याला म्हणायचं प्रशासकीय संमती. ठीक आहे. मग प्रशासकीय संमती मिळाली. ह्या 4-5 जे काही तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख पद निर्माण केले त्याला प्रशासकीय संमती राहील, त्यांचा पगार वगैरे व्यवस्थित यायला सुरुवात करा. मग पुढे आणखीन 4-5 वर्षानंतर लक्षात आलं, अरे हे पद चांगलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख हा कलेक्टर म्हणून आपण नियुक्त करायला हरकत नाही. लक्षात. आणि नंतर मग 1793चा कायदा झाला, चार्टर ॲक्ट. आणि या कायद्यानुसार भारतभरातील सर्व जिल्ह्यांना हे पद निर्माण करण्यास सांगितलं आहे बघा. इथून पुढे प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख हा कलेक्टर राहील, अशा प्रकारची तरतूद करण्यात आली 1793च्या कायद्यानुसार. लक्षात. म्हणजे भारतातल्या सगळ्या जिल्ह्याला हे पद निर्माण करण्यास सांगितलं आलं बघा. ठीक आहे. नंतर मग या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की या पदावरती जो व्यक्ती नियुक्त करण्यात येऊ लागला तो फक्त ब्रिटिशच असेल, भारतीयाने या पदावर नियुक्ती केल्या जात नव्हते. नंबर 1. ब्रिटनमध्ये पण त्याच युवकांना नियुक्त केलं जायचं ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल. लक्षात. नंबर 1 अट पात्रता यांची. आणि दुसरी पात्रता, त्यांनी अर्ज केला पाहिजे कलेक्टर पदाकरता. बस 2 अटी होत्या पात्रता.
2 अटी कंप्लीट झाल्या म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आणि अर्ज केला की बाबा मला भारतामध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर त्याला कलेक्टर पदावरती डायरेक्ट नेमणूक केला जायची. परीक्षा नव्हत्या, काही नव्हते. एकतर इंग्रजांना हे अपेक्षित होतं जेवढे लोक भारतात येतील तेवढा आपला समर्थक वर्ग वाढेल इथं, उलट चांगले लक्षात. आणि अशा पद्धतीनं बरेच पद तसेच खाली पडायचे. एका व्यक्तीकडे 2-2 जिल्ह्याचे प्रमुख पद, मग 2 जिल्ह्याचं कलेक्टर असं राहायचं. पण मग जे काही अगोदर सुरुवातीला लोक आलेत त्या लोकांनी भरपूर कमाई केली आणि भरपूर कमाई करून 4-5 वर्षच थांबले, कमाई करून आपापल्या देशात निघून गेलेत. मग तिथल्या लोकांना कळलं अरे 4-5 वर्षात आयुष्यभराची कमाई होते. मग तिथून बऱ्याच जणांनी अर्ज करायला सुरुवात केली कलेक्टर पद असं त्या बाबत. तर त्या पद्धतीनं तिथून पुढं मग त्यांनी ते कलेक्टर पद या ठिकाणी त्यासाठी अर्ज करायला सुरुवात झाली. आणि मग अर्जाची संख्या झाली भरमसाठ. आणि बरेच जण अगोदर 4-4, 5-5 वर्ष थांबत होता, आता ते रिटायर होईपर्यंत इथंच थांबू लागलेत. लालच बुरी बला असते ना ते. तर त्यामुळं ते काही पद सोडत नव्हते, त्यामुळे पद पटापट खाली पण होत नव्हती. म्हणून जागांची संख्या होऊ लागली कमी आणि अर्जदारांची संख्या झाली जास्त. म्हणून पुढं 1853ला जो चार्टर ॲक्ट झाला डलहौसीच्या कालखंडामध्ये, डलहौसीने सांगितलं आता एवढं अर्ज केलेलं आहे, नुसतं क्वालिफिकेशन जे ग्रॅज्युएशन आहे तेवढं ठेवू नये, यातले हुशार युवकांना निवडावं, याकरता स्पर्धा परीक्षा आयोजित करावी. आणि त्या स्पर्धा परीक्षेला नाव ठेवलं मग ICS. मग 1853ला ICS स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात त्याला. याचंच 1950ला नामकरण झालं IAS. आलं लक्षात. तर अगोदर इंग्रजांच्या कालखंडात नाव होतं ICS. मग या पदावरती या ठिकाणी तुम्हाला येण्याकरता स्पर्धा परीक्षा सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा होती, मुख्य परीक्षा होती, शारीरिक चाचणी होती आणि मुलाखत होती, असे टप्पे राहायचे बघा. शारीरिक चाचणीमध्ये हॉर्स रायडिंग वगैरे राहायचं बघा. ठीक आहे. अजूनही भारतीयांना बसण्याची परवानगी नाही, फक्त इंग्रज व्यक्तींनाच या ठिकाणी ग्रॅज्युएशन असलेल्या व्यक्तींनाच बसण्याची परवानगी होती. मग इथून पुढं भारतीय लोकांनी मागणी केली की आम्हाला सुद्धा या परीक्षेला बसण्याची परवानगी द्या. आणि मग या ठिकाणी भारतीयांना बसण्याची परवानगी भेटली इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार 1861ला झालेली आहे बघा. ठीक आहे. तर ICS परीक्षेला भारतीयांना बसण्याची परवानगी दिली बघा. ठीक आहे. या कायद्याने दिलेली आहे. 1861ला इंडियन काउन्सिल ॲक्ट झालेलं आहे. या कायद्यानुसारही परवानगी भेटली बघा. आणि यानुसार मग पहिला भारतीय निवडला गेला 1864ला. काय नाव? सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला भारतीय या ठिकाणी निवडला गेलेला आहे बघा. लक्षात. आता पटपट निवडल्या का जात नव्हते, तर त्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे वय 19च्या आत या ठिकाणी पास व्हावं लागायचं. नंबर 2, परीक्षा इंग्लंडमध्ये व्हायच्या आणि इंग्लंडमध्ये जाण्यासाठी आफ्रिका खंडाला वलसा घालून जावं लागायचं. त्यामुळे जाण्यासाठी 7-8 महिने लागायचे. त्यानंतर वय छोटं राहायचं मुलांचं आणि इंग्रजी मीडियममधून या ठिकाणी सगळ्या परीक्षा राहायच्या. त्यामुळं 100-150 मुलं गेले एक्का दुक्का पास व्हायची बघा. लक्षात. त्यामुळं पहिला भारतीय 2 वर्षानंतर 3 वर्षांनंतर निवडला सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे. आणि पहिली भारतीय महिला 1950ला निवडली होती अण्णा राजम जॉर्ज. केरळच्या होत्या. लक्षात. आणि 50लाच ICS पदाचं नामकरण झालं IAS. नंतर मग काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जे पहिले 8 ठराव करण्यात आले पहिल्या अधिवेशनामध्ये, त्यातला एक ठराव हा पण होता की ICS परीक्षा इंग्लंडबरोबरच भारतातही घ्याव्यात आणि भारतीयांना 23 वर्षापर्यंत परीक्षा देण्याची तरतूद करावी. आलं लक्षात. तो ठराव पण या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीनं कलेक्टर पदाबद्दलचा इतिहास थोडक्यात लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही दुसरी तरतूद आहे. कलेक्टर पदाला प्रशासकीय संमती देण्यात आली म्हणून. तिसरी तरतूद आहे ती बघा, मुंबई मद्रास प्रांतावर बंगालच्या गव्हर्नरचे पूर्ण नियंत्रण बसवण्यात आले. आता म्हणजे अगोदर दोघांवरती नियंत्रण होतंच बंगालच्या गव्हर्नरचे, परंतु या ठिकाणी बरेच अधिकार या ठिकाणी त्या गव्हर्नरला देण्यात आले होते. जसं लष्करातल्या हालचालीबाबतचे अधिकार असू द्या किंवा एखादा करार करतानाचे अधिकार असू द्या, हे बंगालच्या गव्हर्नर जनरलकडे नव्हते. आता तेही अधिकार त्यांच्याकडे देण्यात आले, म्हणजे पूर्ण नियंत्रण बसवण्यात आलेले आता बाकीच्या 2 प्रांतांवरती. तर ही एक तरतूद अशी लक्षात ठेवा. यातले मेन तरतुदी 2च आहेत. ठीक आहे. तर हा झाला दुसरा कायदा, इंडिया पीट्स ॲक्ट म्हणतो आपण त्याला. पुढचा तिसरा कायदा येतो बघा, चार्टर ॲक्ट.
ठीक आहे. 1793चा आहे. 1793च्या कालखंडामध्ये या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवलिस हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता बघा. ठीक आहे, लॉर्ड कॉर्नवलिस. आता हा जो काही कायदा झाला, या कायद्यामध्ये या 2-4 तरतुदी महत्त्वाच्या आहेत. पहिली तरतूद आहे बघा, आणखीन 20 वर्षे कंपनीच्या व्यापाराचा एकाधिकार वाढवण्यात आला. 20 वर्षापूर्वी 1773ला कंपनीला 20 वर्षाकरता एकाधिकार दिला होता व्यापाराचा, म्हणजे व्यापार कंपनीच करेल, कंपनीचे संचालकच करेल, त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही करणार नाही. हा एकाधिकार दिला होता 20 वर्षापूर्वी 20 वर्षाकरता. आता 20 वर्षे कंप्लीट झाले, समीक्षा केली आणि परत 20 वर्षे त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ती ही पहिली तरतूद आहे. अलग लक्षात, ही अगोदर झालेली आहे. आता नंबर 2 आहे, नियामक मंडळ सदस्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. 4 सदस्य होते, आता 6 केले आणि आतापर्यंत त्यांचा पगार तिकडून दिला जात होता, आता भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली बघा. तर भारताच्या तिजोरीतून पुढे 1858 पर्यंत दिला जायचा आणि 1858 नंतर जे भारत मंडळ आलंय त्या 15 सदस्यांचा पगार सुद्धा भारताच्या तिजोरीतून देण्याची पद्धत सुरू झाली. ते 1919 पर्यंत. 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार मग भारताच्या तिजोरीतून पैसा देण्याचा प्रकार बंद केला. लक्षात. म्हणून काँग्रेसनं पहिल्या अधिवेशनात जे 8 ठराव केले त्यातला एक ठराव हा पण होता, इंडिया काउन्सिल रद्द करा, कारण ते इंग्लंडमध्ये इंग्रज लोकांचाच आहे, आम्हाला काही फायदा नाही, आम्ही खर्च करतोय त्यांच्यासाठी, म्हणून रद्द करण्याची मागणी केली होती बघा. लक्षात. पण मग 1919च्या कायद्यानुसार मग त्यांचा पगार कमी केला आणि पुढे 35च्या कायद्यानुसार ते भारत मंडळच बरखास्त करून टाकलं, फक्त भारत मंत्रीपद ठेवलंय. लक्षात. तर या पद्धतीनं ही एक तरतूद लक्षात ठेवा. तिसरी तरतूद आहे, नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. त्याच नवीन महसूल पद्धतीला नाव ठेवलं गेलं होतं कायमधारा. ओरिजिनल कायद्यामध्ये नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्याची तरतूद होती आणि म्हणून मग कॉर्नवालिसच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली, ती कोणती महसूल पद्धती असावी. पण मग कॉर्नवालिसनं काय केलं, हे सगळे अधिकार सर जॉन शोरकडे देऊन टाकले. सर जॉनची अध्यक्षतेखाली मग समिती स्थापन करण्यात आली आणि या सर जॉन समितीनं या ठिकाणी पूर्ण बंगाल, बिहार, ओरिसामध्ये दौरे आयोजित केले आणि या ठिकाणी सरासरी उत्पन्न एका वर्षात एका शेतकऱ्याला किती होतं ते काढलं, किती जमिनीतून किती उत्पन्न निघतं ते काढलं आणि मग या ठिकाणी त्याचे 50% किती रक्कम होते तेवढा महसूल घ्यायला सुरुवात केली बघा. लक्षात. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे किती जमिनी त्याच्या नोंदी केल्या आणि एकराला किती उत्पन्न निघतंय त्याच्या नोंदी करून प्रत्येकानं किती टॅक्स भरायचा, 50% टॅक्स भरायचं ठरवलं होतं त्यांनी. तर एखाद्याला 10 एकर जमीन असेल, 10 क्विंटलना 100 क्विंटल होत असेल तर 50 क्विंटल आम्हाला द्या. तर अशा पद्धतीनं एक कायमचा धारा ठरवून देण्यात आला. धारा म्हणजे महसूल, की आपण कायमचा जरी नसला तरी तो कायमचा धारा म्हटलं जाऊ लागला, कारण दरवर्षी महसूल बदलत होता. आता यांनी काय सांगितलं, आता तुम्हाला जे काही 50 क्विंटल भरायचं हे 10 वर्षापर्यंत 50 क्विंटलच आहे, तुम्ही मग 200 क्विंटल काढा, आम्हाला 50 क्विंटलच द्या. समजते ना. म्हणून 10 वर्षाकरता 30 पद्धत असल्यामुळं कायमधारा असं नाव पडलं बघा. पण 10 वर्षानंतर समीक्षा होणार होते की 50 क्विंटलच ठेवायचं कर की 60 क्विंटल करायचं, हे 10 वर्षानंतर ठरणार होतं. 10 वर्ष हस्तक्षेप केला जाणार नव्हता, म्हणून कायमधारा नाव पडलेले. तर ही पद्धती पुढं याच वर्षी लागू झालेली आहे. यांनीच केलेल्या शिफारशीनुसार लागू झाली. 3 प्रांतात, बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात लागू झाली. आणि या पद्धतीमध्ये जमिनीचा मालक मग जमीनदाराला नियुक्त केलं होतं, कारण महसूल कोण जमा करणार होतं, जमीनदार. त्यामुळे जमिनीचा मालक जमीनदाराला नियुक्त केलं बघा. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांकडून सरकार पैसा जमा घेत नव्हते, म्हणजे मध्यस्थ वर्ग होता. लक्षात. तर अशा प्रकारची पद्धती येते. आणि शेवटचा मुद्दा येतं, गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वोच्च प्रमुख बनला. या अगोदर सैन्याचा सर्वोच्च सेनापती वेगळा राहायचा, सैनिकांमधला व्यक्ती राहायचा आणि हा प्रशासकीय अधिकारी राहायचा. बंगालचा गव्हर्नर हा प्रशासकीय अधिकारी. आलं लक्षात. पण मग करार करताना गोंधळ व्हायचा. युद्ध करण्यासाठी सरसेनापतीचा निर्णय राहायचा, पण करार करायचा प्रशासकीय अधिकारी. त्यामुळं यांच्यात जमायचं नाही सरसेनापती आणि गव्हर्नर जनरलमध्ये. लक्षात. आणि यातून मग यांच्यातलं वादावादी होऊ नये याकरता सैन्याचा सुद्धा सर्वोच्च प्रमुख हा प्रशासकीय अधिकारीच करण्यात आला. ही पद्धत आज तगायत लागू आहे. आपला राष्ट्रपती सुद्धा तिन्ही सैन्याचं सर्वोच्च प्रमुख असतात, तर इथून लागू झालेली, जेणेकरून सगळे अधिकारी यांच्याकडे देऊन टाकले, जेणेकरून दुमत होणार नाही. हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा.
तर यानुसार हा कायदा लक्षात घेतला पाहिजे. 1793चा चार्टर ॲक्ट आहे. चार्टरचा अर्थ होतो सुधारणा, सुधारण्याबाबतचा कायदा आहे, सुधारणा कायदा म्हणा. पण चार्टर ॲक्ट लगातार एकच नाही, भरपूर आहे. 1793चा आहे, 1813चा आहे, 33चा आहे आणि 53चा आहे. 4 चार्टर ॲक्ट आहे बघा. यातला हा पहिला म्हणा वाटलाच तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा चार्टर ॲक्ट आहे 1813चा, 20 वर्षांनी झालेला आहे. आता हा कायदा जो झाला 1813ला आहे, ओरिजिनल हा कायदा मंजूर झाला होता लॉर्ड मिंटोच्या कालखंडात आणि लागू झाला हेस्टिंगच्या कालखंडात. म्हणून काही पुस्तकांनी लॉर्ड मिंटो दाखवलेलं आहे, काही हेस्टिंग दाखवलेलं आहे. लक्षात, मंजूर झाला तो मिंटोच्या कालखंडात, लागू झाला लॉर्ड हेस्टिंगच्या कालखंडात. मिंटोचा कालखंड 1907 ते 13 होता आणि हेस्टिंगचा कालखंड 13ला सुरू होतो 23 पर्यंत, ठीक आहे. तर त्यामुळं मिंटो आला तेही बरोबर आहे, हेस्टिंग आलं तेही बरोबर आहे. मंजूर कोणी झालं, दोन्ही असेल. एक्झॅक्टली मंजूर विचारलं की लागू विचारलं ते पण बघत चला, नंतर मग तुम्हाला उत्तर क्लिअर होऊन जाईल. समजतंय, ठीक आहे. आता या कायद्यातल्या प्रमुख तरतुदी आहेत. कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार समाप्त करण्यात आला. 20 वर्षापूर्वी दिलं होतं ना, 20 वर्षाकरता कंपनीचे एकाधिकार राहील, कंपनीच्या व्यतिरिक्त कोणीही व्यापार करणार नाही. आता सांगितलं एकाधिकार रद्द. आता भारत सर्वांसाठी खुला करून दिला. अगोदर 50-100 लोकच इंग्लंडमधले व्यापार करत होते, त्यांचाच बक्कळ नफा राहायचा. बाकीचे उद्योगपतींना त्यांचा माल पण विकता येत नव्हता. बाकीचे उद्योगपतींना त्यांचा माल भारतात विकायचा असेल तर संचालकांच्या नावानं भारतात पाठवला जायचा. मग संचालक कमिशन घ्यायचं, 10% 20% द्यावं लागेल म्हणून मग त्या जे संचालकमध्ये नव्हते त्यांनी पार्लमेंटवरती दबाव टाकला आणि सांगितलं की पार्लमेंटसाठी सगळे इंग्लंडवासी सारखे असायला पाहिजे. तुम्ही या 50-60 लोकांसाठी वेगळा आहे आणि आमच्यासाठी वेगळा न्याय असं नको. म्हणून मग या कायद्यानुसार कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार रद्द केला आणि भारत सर्वांसाठी खुला केला. याचा परिणाम आपल्यावर काय झाला, आपल्या अगोदर 50-60 लोक लुबाडणूक करत होते, आता सगळेच लुबाडणूक करण्यासाठी आले. म्हणजे इथून पुढं आपलं आर्थिक शोषण दुपटीनं वाढलं. लक्षात. आणि या आर्थिक शोषणाच्या अवस्थेला रमेशचंद्र दत्त यांनी नाव ठेवलं खुली व्यापाराची अवस्था. कारण भारत सर्वांसाठी खुला केला ना, म्हणून खुली व्यापाराची अवस्था कधी सुरू होते, 1813ला. लक्षात. 1813च्या अगोदरच्या आर्थिक शोषणाच्या अवस्थेला नाव ठेवलं होतं वाणिज्यवादी अवस्था. 1757 ते 1813, 1813 ते 1858च्या या कालखंडाला नाव ठेवलं खुली व्यापाराची अवस्था. मग 1858ला कंपनीत जाते आणि तिथून पुढं मग इंग्रज लोक भारतात गुंतवणूक करून उद्योगधंदे वाढवायला सुरुवात करतात. म्हणून पुढच्या आर्थिक शोषणाच्या अवस्थेला नाव पडतं भांडवलशाही अवस्था. तर अशा पद्धतीने आर्थिक शोषणाच्या 3 अवस्था इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये रमेशचंद्र दत्त यांनी स्पष्ट केलेले आहेत बघा. लक्षात. तर या ठिकाणी कंपनीच्या व्यापाराचा एकाधिकार केला. फक्त सांगितले चहा आणि अफूचे मक्तेदारी कंपनीकडेच राहील. लक्षात. बाकीच्या व्यापाराचा सगळा एकाधिकार रद्द केलेला आहे. नंबर 2, कंपनीला चीनमध्ये व्यापाराचा एकाधिकार दिला. भारतातला रद्द केला आणि कुठला दिला, चीनमधला दिला. आणि मग चीनमध्ये पण कंपनीनं व्यापारामध्ये या ठिकाणी अफू जास्त विकायला सुरुवात केली आणि तिथं नफा कमवून नंतर मग चीन पण ताब्यात घ्यायला सुरुवात केला. लक्षात. मग तिथं इंग्लंडनं अमेरिकेनं काय केलं की बाबा चीनमध्ये झगडे होऊ नये, कारण भरपूर विदेशी लोक त्या ठिकाणी आलेत, झगडे होऊ नये याकरता 1899ला ओपन डोअर पॉलिसी नावाचं एक धोरण सुरू केलं बघा. आणि या ओपन डोअर पॉलिसीनुसार सांगितलं की चीन बाकीच्या देशांसारखा नाही, इथं प्रत्येकाने आपण आपला व्यापार करायचा. म्हणून मग भारतावरची तर तरी एकाच जणाची मालकी होती, इंग्रजांची. पण चीनमध्ये एका जणाची मालकीच नव्हती. अमेरिकेची काही भागात मालकी, काही भागात इंग्लंडची मालकी, काही भागात फ्रान्सची मालकी, काही भागात जपानची मालकी, काही भागात जर्मनीची मालकी. लक्षात. त्यांना भरपूर मालक होते. मग आपल्याला त्या तुलनेत कमी मालक. आपल्याला इंग्लंड होते, डच होते, डस्तगेले होते, फ्रेंच होते आणि पोर्तुगीज होते. पण पोर्तुगीज आणि फ्रेंचांचं अस्तित्व नसलं तर जमा होतं. लक्षात. त्याच्यानंतरची तरतूद आहे ख्रिस्ती धर्मगुरूंना धर्मप्रसाराची परवानगी देण्यात आली. हे बघा, आतापर्यंत इंग्रजांनी धर्मप्रसार करू दिला नव्हता. का करू दिला नव्हता? कारण त्यांनी जवळून बघितलं होतं की पोर्तुगीजांनी 1510ला गोवा जिंकून घेतल्यानंतर तिथं सक्तीनं धर्मांतर मोहीम राबवल्या होत्या. त्यामुळे तिथल्या हिंदू आणि मुस्लिमांनी गोवा सोडून दिला, पण धर्मांतर केलं नाही. कारण सनातनी लोक होते आणि ह्या सनातनी लोकांनाच बाकीच्या भागातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली होती की पोर्तुगीज भारतात राज्य विस्तार करण्यासाठी आले नसून धर्मविस्तार करण्यासाठी आलेले. त्यामुळे बाकीच्या लोकांनीच पोर्तुगीजांना विरोध करायला सुरुवात केली. ही गोष्ट इंग्रजांच्या लगेच लक्षात आली.
त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं आहे की भारतामध्ये आपल्याला विस्तार करायचा असेल तर भारतीय लोकांचे मनं सांभाळावं लागेल, आणि म्हणून त्यांनी अगोदरच घोषित केलं की आम्ही धर्मविस्तार करणार नाही, तुमच्या चालीरीतीचा आम्ही मान सन्मान राखू, आम्हाला या ठिकाणी धर्मामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, आणि उलट कायदा आणि सुव्यवस्था राखून भारतीय लोकांवरती अन्याय अत्याचार कमीत कमी होईल याचीच काळजी घेतलेली, जास्त अत्याचार होणार नाही याची काळजी घेतलेली. आणि भारतीय राजे लोकांपेक्षा मग भारतीय लोकांना इंग्रज लोक चांगले जवळचे वाटू लागलेत, आणि म्हणून इंग्रज लोक चांगले चांगले अशी हवा जशी प्रसारित झाली तसं इंग्रजांनी त्या त्या भागातले राजे लोकांना पराभूत करायला आणि राज्य हातात घ्यायला सुरुवात केली. लोकांनी त्यांना सपोर्ट करायला सुरुवात केली की तुम्ही या, तुमची राजवट हवी. तर या पद्धतीनं इंग्रजांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला, आणि मग जसं त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला विरोध करेल अशी एकही सत्ता भारतात अस्तित्वात नाही, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली राजवट आता भारतात कायमस्वरूपी टिकवायची असेल तर आपला समर्थक वर्ग इथं निर्माण होणं गरजेचं आहे, आणि आपला समर्थक वर्ग निर्माण करायचा असेल तर ख्रिश्चन धर्मगुरूंना भारतात धर्मप्रसाराची परवानगी द्यावा लागेल. आणि म्हणून त्यांनी इथून पुढं ख्रिश्चन धर्मगुरूंना धर्मप्रसाराची परवानगी देऊन टाकली. इथून पुढं आपण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात धर्मगुरू आले भारतामध्ये, वेगवेगळ्या प्रांतात गेले, आणि वेगवेगळ्या प्रांतात जाऊन त्याने वेगवेगळ्या क्लुप्त्याचा वापर केला. शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, मोफत अन्नधान्य असू द्या, नोकरीतली बढती पगारवाढचा आमिष असू द्या, असं वेगवेगळ्या आमिषे दाखवून त्याने धर्मांतर करायला सुरुवात केली बघा. आणि यातूनच हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरू भडकलेल्या धर्मगुरूंनी पुढे 1857च्या ओटामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लोकांना सहभागी करून घेण्याकरता प्रचार केल्याचं दिसते. तर ही तरतुदी, आणि शेवटची तरतूद आहे दरवर्षी शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. आता 1 लाखानं काय होणार आहे? सध्या जर बघितलं तर एका शिक्षकाचा पगारच एका वर्षाचा 6 लाख होते एका शिक्षकाचा, आणि इथं तर 1 लाख म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे एकत्रित होते तेवढ्या प्रदेशाला शिक्षणासाठी खर्च करण्याची तरतूद होती. लक्षात. मग आता हे काहीच नाही, पण याची थोडी चिरपाड करू. हे 1 लाख रुपये म्हणजे आजचे नाही, आजपासून 200 वर्षापूर्वीचे हे आहेत, बरोबर आहे ना. 1813 नंतर 1913, 2013 म्हणजे जवळजवळ 210 वर्ष झालेत की, समजतंय ना. त्यामुळे त्या कालखंडातले 1 लाख म्हणजे आजच्या अवधीची हे शेकडो कोटी रुपये असणार आहे, समजतंय. त्यामुळे ही रक्कम काही थोडकी नाही, एवढं लक्षात ठेवा. नंबर 1. पण एवढी पण रक्कम नाही की पूर्ण भारतभराला शिक्षण देता येईल. पण मग जिथं सरकार 5 पैसे खर्च करत नव्हतं तिथे 1 लाख रुपये खर्च करू लागले, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की पुढच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये 10,000, 5,000 वाढच करत गेले सरकार, आणि पुढे 20 वर्षानंतर मग सरकार 2-2, 3-3 लाख खर्च करू लागले. मग पुढं सरकारच्या लक्षात आलं की आपण एवढा खर्च करत असू तर शिक्षणाचा अभ्यासक्रम पण आपणच ठरवला पाहिजे. म्हणून मग 1835ला मेघवाल्याच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम ठरवण्याकरता एक कमिटी स्थापन करण्यात आली, मेघालय आयोग म्हणतो. आणि इथून पुढं मग 10-10, 12-12 वर्षांना शैक्षणिक आयोग स्थापन केले, त्या आयोगाच्या शिफारशी लागू केल्यात मग, आणि शिक्षणावरचा खर्चही वाढवत गेला. तर अशा पद्धतीनं ही एक तरतूद लक्षात घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा 1813चा चार्टर ॲक्ट आहे. ठीक आहे, ओके. आता फक्त तुमची जी लिहायचं असेल लिहिण्यासारखी तुम्हाला गरज असेल तर लिहा, किंवा फोटो काढून घेत चला, पुढं पुढं घेत चला. ठीक आहे, थांबू आपण आज इथं.